नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीचा 25 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा बायोलॉजी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत कसा लिहायचा, कोणत्या प्रश्नांना किती मार्क्स असणार आहेत आणि त्याचं आन्सर तुम्हाला कसं लिहायचं आहे, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून माझा तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा बायोलॉजी विषयाचा पेपर एकूण 70 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेक्शन ए जो असणार आहे तो एकूण 18 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे तो तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला MCQ असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे फक्त तुम्हाला नंबर्स आणि त्याचा ऑप्शन काय आहे विथ करेक्ट आन्सर लिहायचं आहे. इथे क्वेश्चन्स जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले क्वेश्चन्स लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर इथे तुम्हाला एकूण किती 10 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे फक्त ऑप्शन आणि त्याचं करेक्ट आन्सरच लिहायचं आहे. जर तुम्ही फक्त करेक्ट ऑप्शन लिहिला आणि त्याचं उत्तर लिहिलं नाही तर तुम्हाला इथे 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला इथे 10 पैकी 10 सेक्शन ए मध्ये जर मिळवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे उत्तरे हे बोर्डाच्या परीक्षेत लिहायची आहेत आणि त्याचा नंबर कोणता आहे, त्याचा ऑप्शन विथ करेक्ट आन्सर काय आहे ते व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे 10 पैकी 10 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा सेक्शन ए जो असणार आहे तो एकूण 18 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो होता तो 10 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असणार आहेत आणि असे 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहिला पहा, इथायलिन इज अ रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहेत, ते देखील 1 मार्क्ससाठी असणार आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हर्नेलायझेशन्स. तर तुम्ही इथं पाहू शकता उत्तर कशा प्रकारे पॉईंट वाईज लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला 1 मार्क्स हा सहज मिळून जाईल. त्यानंतर पहा, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर्स तुम्हाला लिहायचे आहेत, कोणतेही 2 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया आर एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर्स. त्यानंतर पहा, चौथा जो असणार आहे तो PBR 3/2022 इज अ मोस्टली युज्ड इन RDNA टेक्नॉलॉजी इन प्लांट्स. यासाठी देखील 1 मार्क्स असणार आहे. तर तुम्हाला एकूण 8 प्रश्न सोडवायचे आहेत, यामध्ये ऑप्शन नसणार आहेत. त्यामुळे हे कंपल्सरी सेक्शन ए जो असणार आहे तो कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याचं उत्तर अगदी डेफिनेशन विचारतील किंवा एखादं हार्मोन्स नेम द हार्मोन्स, त्यानंतर एक्स डिसऑर्डर्स नेम द डिसऑर्डर्स लिहा. इथं लॉ ऑफ डॉमिनन्स विचारलेला आहे, तर काय आहे पाहूयात चला. तर व्हेन टू होमोजेनियस इंडिव्हिज्युअल्स विथ वन ऑर मोर सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस्ड, द ॲलिल्स किंवा कॅरेक्टर्स दॅट ॲपियर्स इन F1 आर डॉमिनंट अँड दोज विच डू नॉट ॲपियर इन F1 आर रेसेसिव्ह. तर 1 मार्क्ससाठी लॉ ऑफ डॉमिनन्स देखील विचारला जाऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेत. त्यानंतर पहा, ॲलिल्सची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, तर खूप सोपे आहे. द 2 ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन किंवा फॅक्टर आर कॉल्ड ॲज द ॲलिल्स ऑफ इच अदर. त्यानंतर पहा, 8वा जो प्रश्न आहे तो तुम्हाला काय लिहायचं आहे, नेम द 2 बेटर यील्डिंग व्हरायटीज ऑफ राईस डेव्हलप्ड इन इंडिया. तर इथे जया, पद्मा, रत्ना. तर जर तुम्ही व्यवस्थित करेक्ट लिहिला तर तुम्हाला इथे 1 मार्क्स भेटून जाईल. तर अशा तऱ्हेने जो क्वेश्चन नंबर 2 होता तो 8 मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन अजिबात नसणार आहेत क्वेश्चनसाठी आणि त्यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स हे कंपल्सरी सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन बी जो असणार आहे तो तुमचा 16 मार्क्स असणार आहे आणि तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. अटेम्प्ट एनी 8 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने 16 मार्क्सचा सेक्शन बी असणार आहे. तर उत्तरे पहा कशा प्रकारची लिहायची आहेत. तर इथं काय विचारले की राईट अ शॉर्ट नोट ऑन अ जीन पूलवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी शॉर्ट नोट विचारलेली आहे. तर इथं पाहू शकता की 3 मुद्दे लिहिलेले आहेत. तर पाहू,
तर कसं लिहिले पाहूया. तर द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन इन्कोडेड इन अ सम टोटल ऑफ जीन्स इन अ मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज अ जीन पूल. पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे की जीन पूल म्हणजे काय. त्यानंतर पहा, सिम्पली जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन्स. इट कंटेन्स बोथ एक्सप्रेस्ड जीन्स अँड नॉन एक्सप्रेस्ड जीन्स. तर तुम्ही अशा प्रकारे जर उत्तर लिहिला तर तुम्हाला इथे 2 मार्क्स हे सहज भेटणार आहेत. त्यानंतर पहा, चौथा जो असणार आहे तो गिव्ह रिझन्सचा आहे. इथे सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे, तुम्हाला क्वेश्चन फक्त तिथं नंबर्स लिहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं व्यवस्थित अगदी उत्तर पॉईंट वाईज लिहायचं आहे. तर गिव्ह रिझनमध्ये पाहू शकता काय विचारलेलं आहे. तर इंजुरी टू मेंडुला ऑब्लोंगाटा मे प्रूव्ह टू फॅटल. गिव्ह रिझन्स द्यायचे तर आपल्याला बिकॉज असं लिहायचं. आणि काय लिहायचं, तर मेंडुला ऑब्लोंगाटा इज अ पार्ट ऑफ द ब्रेन स्टेम. इट कंट्रोल्स इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स लाईक हार्टबीट, respiration, vasofactor activities and peristalsis. It also controls the non-vital reflex activities like coughing, sneezing, swallowing, or vomiting, yawning, etc. Thus, damage or injury to medulla oblongata may disrupt these vital functions. Therefore, injury to medulla oblongata may prove through फॅटल. तर तुम्हाला असं गिव्ह रिझन्सचं 4 ते 4 ओळीत व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. प्रत्येक पॉईंटला अर्धा मार्क असणार आहे, त्यामुळे 4 पॉईंट तुम्हाला लिहिणे इथं कंपल्सरी आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा, तुम्हाला क्वेश्चन 5 काय विचारलेला आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फिशरी. फिशरीची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय तर लिहायचं आहे. तर फिशेस आर कॉट, प्रोसेस्ड, रेज्ड, marketed under fisheries. It provides good job opportunities and self employment. त्यानंतर इथं पाहू शकता सेकंड जो पॉईंट लिहिलेला आहे तो देखील तुम्हाला कसं व्यवस्थित अगदी लिहायचा आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फिशरी. त्यानंतर पहा, तुम्हाला क्वेश्चन 6 विचारलेला आहे, तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ ऑक्झिन्स. तर तुम्हाला कोणतेही 2 ॲप्लिकेशन्स लिहायचे ते 2 मार्क्ससाठी असणार आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता काय लिहिलेलं आहे. इन मोस्ट ऑफ द हायर प्लांट्स ग्रोविंग अपायकल बर्ड इनहॅबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. दिस इज कॉल्ड ॲज अ अपिकल डॉमिनन्स. ऑक्झिन स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. तर तुम्ही अशा प्रकारे ते उत्तर हे लिहू शकता, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 7 काय विचारलं आहे, तर एक्स लिंक्ड जीन्स. The genes which are present on the non-homologous regions of the X chromosomes are called as the X-linked genes. X-linked genes ची तुम्हाला डेफिनेशन्स लिहायची आहे. तर काय आहे पहा, द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज अ एक्स लिंक्ड जीन्स. हे देखील 2 मार्क्ससाठी डेफिनेशन अतिशय सोपे आहे आणि तुम्ही ही लिहू शकता. त्यानंतर पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन IVF. IVF वरती शॉर्ट नोट 2 मार्क्ससाठी विचारलेले आहे. तर इथं पाहू शकता काय लिहिलेलं आहे. IVF, it stands for in vitro fertilization. It is the process of fertilization where an egg is combined with sperm outside the body in a test tube or a glass plate to form a zygote under a simulated conditions in the laboratory. तर अशा प्रकारे तुम्ही पॅरेग्राफमध्ये किंवा पॉईंट वाईज जरी लिहिला तरी शॉर्ट नोटमध्ये 2 मार्क्स तुम्हाला हे भेटून जाणार आहेत. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 9 जो असणार आहे तो असणार आहे, तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत की एक्स लिंक्ड ट्राईट्सचे. तर इथं पाहू शकता, हेमोफिलिया, रेड ग्रीन कलर, त्यानंतर कलर ब्लाइंडनेस, मायोपिया आणि इचथायोसिस हे काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत एक्स लिंक्ड ट्राईट्सचे. त्यानंतर ते देखील 2 मार्क्ससाठी आहे, तर सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स युज्ड इन अ PCR. तर त्याचं नेम्स लिहायचे आहेत. तर कोराय आणि हिंड ILL. तर ही 2 जे आहेत ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत, जे PCR यूज केले जातात. हे देखील तुम्हाला एकच एन्झाईमचं नाव लिहिला तर तुम्हाला एकच मार्क्स भेटून जाणार आहेत, 2 लिहिला तर 2 पैकी 2 मार्क्स हे भेटणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला किती एकूण 8 प्रश्न हे सोडवायचे आहेत. आणि आपण 8 प्रश्न पाहिले, जे प्रत्येकी गुण किती 2 असणार आहेत. तर एकूण आपण 16 मार्क्स एक सेक्शन बी जो होता तो पाहिलेला आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो सेक्शन सी असणार आहे तो तुमचा असणार आहे तो 3 मार्क्ससाठी 24 मार्क्ससाठी असणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही 8 प्रश्न हे सोडवायचे आहेत. तर ह्याचं 3 मार्क्सचे उत्तर कसं लिहायचे तर पाहूयात. तर जो क्वेश्चन नंबर 15 असणार आहे तो पाहू शकता तुम्ही.
तर तुम्हाला विचारलं आहे डेफिनेशन ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स अँड यूज ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स फॉर ह्युमन्स. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्सची डेफिनेशन लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथे एक्झाम्पल्स देखील देऊ शकता ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे आणि त्यानंतर ते देखील किती तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे डेफिनेशन आणि यूज ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स फॉर ह्युमन हे 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि एकूण किती 3 मार्क्सचं असं डिव्हिजन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता की 2 तुम्हाला कोणते यूज लिहायचे आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे, जे तुम्हाला किती एकूण जो प्रश्न असणार आहे तो 3 मार्क्ससाठी असणार आहे आणि जो सेक्शन सी मधला आहे. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन जो 16 आहे तो नोट ऑन काय विचारलेलं आहे आपल्याला, शॉर्ट नोट लिहायची आहे 3 मार्क्ससाठी. निअँडरथल मॅन. तर अशा प्रकारे तुम्ही एक 5 ते 6 पॉईंट्स जर लिहिले तर इथं तुम्हाला 3 मार्क्स हे मिळणार आहेत आणि 2 पॉईंट्स लिहिले तर 1च मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट 6 पॉईंट्स लिहायचे आहेत आणि ते व्यवस्थित करेक्टच असले पाहिजेत. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन 17 जो आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, जेनोटाइप ऑफ वुमन अँड जेनोटाइप ऑफ मॅन दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला पनेट स्क्वेअरद्वारे व्यवस्थित अगदी ते टेबल फॉर्मॅटमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे, जे तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन जो 18 असणार आहे तो असणार आहे प्रॉपर्टीज, राईट प्रॉपर्टीज ऑफ अ हार्मोन्स. यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट 5 to 6 पॉईंट्समध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. तर दे ॲक्ट ॲज अ केमिकल मॅसेंजर्स अँड आर इफेक्टिव्ह इन अ व्हेरी लो concentration. Hormones can function as the regulators that inhibit or stimulate or modify specific processes. तर अशा प्रकारे सोपं तुम्हाला काय करायचे आहे, ॲटलिस्ट 6 पॉईंट्समध्ये प्रॉपर्टीज हार्मोन्सच्या लिहायच्या आहेत, ज्या तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहेत. तर तुम्हाला सेक्शन सीमध्ये एकूण किती 8 प्रश्न अटेंड करायचे आहेत. त्यानंतर पहा सेक्शन सीमधलाच तुम्हाला काय करायचं आहे, तर 19 जो प्रश्न आहे 19, तर पाहू शकता तुम्ही नायट्रिफिकेशनची जी डेफिनेशन आहे ती 1 मार्क्ससाठी असणार आहे आणि टू नायट्रिफाईंग बॅक्टेरिया इन अ सॉईल हे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर नायट्रिफिकेशनची व्याख्या काय पाहूया. नायट्रिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट्स इज कॉल्ड ॲज अ नायट्रिफिकेशन. आणि त्यानंतर टू नायट्रिफाईंग बॅक्टेरिया इन अ सॉईल आर कुठले आहेत, तर अमोनिया सॉईल बॅक्टेरिया कोणते, तर नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकोकस. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं रिॲक्शन जी आहे ती व्यवस्थित लिहिला तरी देखील तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तर व्यवस्थितच त्याचं उत्तर लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि डेफिनेशन 1 मार्क्स, असं एकूण 3 मार्क्ससाठी हा 19वा जो प्रश्न आहे तो असणार आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला डायग्राम करायला सांगितलेले आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, त्यामध्ये पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी पेन्सिलने डायग्राम काढायचे, पेनाचा वापर अजिबात इथे करायचा नाही आणि त्याला नेम्स जे डायग्राम्सला असतील ते देखील तुम्हाला पेन्सिलनंच द्यायचे आहेत. तर आणि तुम्ही डायग्रामच्या राईट साईडलाच म्हणजे इकडच्या साईडला जर तुम्ही व्यवस्थित अगदी नेमिंग केलं तर ते दिसायला देखील चांगलं दिसतं आणि ज्यामुळे तुमचं मार्क्समध्ये देखील वाढ होतो, जो तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता नेमिंग द्यायला अजिबात विसरायचे नाही डायग्राम्सला, त्याला देखील मार्क्स हे असतात आणि तुम्ही कशी डायग्राम काढली आहे, करेक्ट काढली आहे का, याला देखील 1 मार्क्सचा असतो. रिप्रेझेंटेशन कसं आहे तुमचं व्यवस्थित, ते स्क्वेअरमध्ये जर तुम्ही डायग्रामला स्क्वेअर केला तर त्याला देखील व्यवस्थित दिसतं आणि त्यामुळे तुमचे मार्क्स देखील वाढतात. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 21 जो आहे तो देखील 3 मार्क्ससाठी आहे आणि तो खूप सोपा आहे. तर यामध्ये काय विचारलं आहे, तर गिव्ह द डेफिनेशन ऑफ लॉंग डे प्लांट्स आणि इट्स एक्झाम्पल. तर लॉंग डे प्लांट्सच्या डेफिनेशनला 1 मार्क्स आणि एक्झाम्पल जर तुम्ही 4 लिहिले तर तुम्हाला तिथे 2 मार्क्स हे भेटणार आहेत. तर तिथे पाहू शकता काय डेफिनेशन लिहिलेलं आहे. प्लांट्स दॅट फ्लॉवर युजली ड्युरिंग अ समर आर कॉल्ड ॲज अ लॉंग डे प्लांट्स आणि एक्झाम्पल कॅपेज, स्पिनेच, व्हीट, पॉपी एसेट्रा. तर अशा प्रकारे आपण जो सेक्शन जो सी होता एकूण 24 मार्क्सचा आणि खूप हा लेंदी सेक्शन आहे, ज्यामध्ये उत्तरं तुम्हाला काय लिहायला लागतात, भरपूर लिहायला लागतात आणि कोणतेही 8च क्वेश्चन सोडवायचे आहेत. सगळेच क्वेश्चन्स येतात म्हणून सगळे सोडत बसायचे नाहीत. कोणतेही अटेम्प्ट एनी 8च क्वेश्चन्स करायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स असणार आहे. तर असा एकूण 24 मार्क्सचा हा सेक्शन आहे. त्यामुळे ते तुमचा जास्त वेळ जातो लिखाणासाठी.
तर तुम्ही डायग्राम्स त्यामध्ये क्वेश्चन्समध्ये डायग्राम्स दिले असतील तर तुम्ही डायग्राम्सद्वारे तुमचा वेळ देखील काढून वाचवू शकता आणि तुम्ही ते व्यवस्थित अगदी उत्तरे लिहायचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स कुठेही कट होणार नाही. त्यानंतर पाहू शकता सेक्शन डी जो असणार आहे तो तुमचा एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि तुम्हाला कोणतेही 3च प्रश्न अटेंड करायचे आहेत. यामध्ये देखील ऑप्शन्स हे असणार आहेत, परंतु तुम्ही 3च कोणते जे तुम्हाला येतील सोपे प्रश्न तुम्हाला जे वाटतात, तुम्ही ज्या क्वेश्चन्सचा स्टडी व्यवस्थित केला आहे, तर तिथं तुम्ही ते काय करायचे क्वेश्चन्स हे लिहायचे आहेत. त्यामध्ये पाहू शकता 4 मार्क्ससाठी काय प्रश्न विचारलेला आहे, तर पाहू शकता क्वेश्चन नंबर 28 मधला पहिला जो आहे तो डिस्क्राईब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. तर हार्टचं आपल्याला इंटरनल स्ट्रक्चरची डायग्रॅम काढायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये त्याची डायग्रॅम काढायची आहे. तर तुम्हाला अशा प्रकारची इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टची डेफिनेशन ही काढायची आहे. तर तिथं पाहू शकता तुम्ही अओर्टा, सुपिरियर व्हेना कवा, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन. तुम्हाला ही डायग्रॅम काय करायची पेन्सिलनेच काढायची आहे. तर लेफ्ट ॲट्रियम, त्यानंतर मिट्रल व्हॉल्व, अओर्टिक व्हॉल्व, लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, इन्फेरियर व्हेना कवा, ट्रायकस्पिड व्हॉल्व, पल्मोनरी व्हॉल्व, पल्मोनरी वेन, राईट ॲट्रियम. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी ही जी डायग्रॅम आहे ती सिम्पलशी काढायची आहे. त्याचं एक्सप्लेनेशन एक क्वेश्चनमध्ये विचारलं असेल तर तुम्ही लिहू शकता त्याचं प्रत्येकाचं राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम त्याच्यामध्ये किती व्हॉल्व्स असतात. तर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन लिहू शकता, परंतु आपल्याला फक्त डायग्राम्स काढायला सांगितलेले आहे, त्यामुळे 2 मार्क्ससाठी ही डायग्राम्स असणार आहे आणि त्याचं नेमिंग हे 1 मार्क्ससाठी आणि ती डायग्राम तुम्ही कशा पद्धतीने काढला आहे, व्यवस्थित काढला आहे का ते 1 मार्क्ससाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क्स हे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टसाठी असणार आहेत. जर तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायची असेल तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर हे लक्षात ठेवू शकता डायग्राम्स. तर यामध्ये काय केलेलं आहे तर कलर्सचा वापर केलेला आहे. अजिबात तुम्हाला परीक्षेमध्ये असं डायग्रॅम काढायची नाही, फक्त तुम्हाला पेन्सिलचाच वापर करून डायग्रॅम काढायचे आहे. तर तुम्हाला हे अंडरस्टँडिंगसाठी हे मी डायग्रॅम्स जो आहे ती दाखवत आहे. ही देखील इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टच आहे. तर कोणत्या पार्ट्सला कोणती नाव आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी हे कलर्सचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर परीक्षेमध्ये फक्त पेन्सिलचाच वापर करून अशी डायग्रॅम काढायची आहे. त्यानंतर पाहू शकता हे 2 मार्क्ससाठी झालं. त्यानंतर सेकंड जो विचारलेला आहे तो बघा फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन द्यायची आहे तुम्हाला आणि त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं त्याची रिॲक्शन सोडवून द्यायची आहे, ज्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. तर फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, तर इट इन्व्हॉल्व्स द ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ हाय एनर्जी बॉन्ड ऑफ ATP molecule. ATP is used to carry out vital life processes and so it is called as the energy currency of the cell. ADP plus IP plus 7.3 kilocalorie is equal it gives the ATP that is adenosine triphosphate. तर अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क्सचे डिव्हिजन केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितच हा प्रश्न अटेंड करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता सेकंड जो विचारलेला आहे तो राईट स्ट्रक्चर ऑफ स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर सेल. तर तुम्हाला पहिल्यांदा त्याची डायग्रॅम जी आहे ती काढायची आहे. तर इथं पाहू शकता डायग्राम व्यवस्थित अगदी स्क्वेअरमध्ये काढून त्याला नेमिंग केलेलं आहे आणि नेमिंग देखील करेक्टच असलं पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन करता कसं, तर त्याला देखील तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तर रूट हेअर सेलचं तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. रूट हेअर सेल इज अ सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल्स. इच रूट सेल मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 mm long and tube-like a structure. It is colorless, unbranched, short-lived, and very delicate. It has a large central vacuole surrounded by a thin film of cytoplasm, plasma membrane, and a thin cell wall which is two-layered. Outer layer is composed of pectin and the inner layer is made up of cellular. जर तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित एक्सप्लेन करता आली तर तुम्ही येथे देखील 4 पैकी 4 मार्क्स हे मिळवू शकता. तर अशा प्रकारे सेक्शन डी मध्ये तुमचं एकूण 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तर मी इथे तुम्हाला 2 प्रश्न व्यवस्थित सोडवून दाखवलेले आहेत. तर तुम्हाला 3 प्रश्न हे सोडवायचे असल्यामुळे प्रत्येकी 4 मार्क्स असणार आहेत आणि याचं उत्तर देखील तुम्हाला लेंदी व्यवस्थित अगदी विथ डायग्राम जर काढून लिहिला तर तुमचे 4 मार्क्स कुठेही जाणार नाहीत. तर तुम्ही अशा प्रकारे बोर्डाच्या
25 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत जर तुम्ही अशा प्रकारे उत्तर लिहिला तर तुम्हाला नक्कीच बायोलॉजी या विषयात 65च्या वर नक्कीच मार्क्स मिळतील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.